पीएम किसान सन्मान राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुतारीख निश्चित करण्यात आलेली आहे। कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले तर 7/12 वर नाव चढलेले नवे शेतकरी 39,309 कोटी एवढी रक्कम केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा वापरली जाते। यामुळे पीएम किसान योजनेतील तांत्रिक त्रुटी म्हणजे नमो सन्मान योजनेतील सुद्धा त्रुटी ठरत आहेत का? एका तांत्रिक चुकीमुळे शेतकरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारच्या मतीपासून एकाच वेळी वंचित राहत आहेत। योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2019 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। या तारखेला 5 वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे, तरी या अटीमध्ये बदल न केल्यामुळे 2019 नंतर 7/12 वर नाव चढलेले नवे शेतकरी आजही या लाभापासून वंचित आहेत। अनेक कुटुंबाच्या वडिलांच्या हयातीत कायदेशीर वाटणीद्वारे जमीन मुलांच्या नावे होते। अशा प्रकरणात केवळ 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर झाली म्हणून खऱ्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले जात आहे। खरेदी खत किंवा बक्षीस पत्राद्वारे जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ न मिळणे हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे। 2-2.5 वर्षापासून अर्ज करूनही शेतकऱ्याला जर मदत मिळत नसेल तर त्यांनी कोणाकडे पाहायचं? अध्यक्ष महोदय, सध्या स्वतः नोंदणी केलेल्या अर्जाच्या छाननीचे आणि मंजुरीचे अधिकार राज्य स्तरावर आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवर कामाचा निपटारा होत नाही। वारस हक्काने जमीन मिळालेल्या वारसांना सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज करण्यातही अनेक अडचणी येत आहेत। कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले याची यादी तालुका स्तरावर उपलब्ध नसते। यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। खरं तर आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी महान निधी योजना ह्या दोन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत। आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 21 हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत। त्याची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी ती दिलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वी ज्यावेळेस केंद्राने योजना ज्या आपण केंद्राने ते राज्याने त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कुणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी